कुठल्याही आम्ही शेतकऱ्यांनी किंवा कुठल्याही भाविकांनी या महामार्गाची कधीच मागणी केलेली नाही। फडणवीसांच्या डोक्यात आहे की या राज्यातला शेतकरी संपलाच पाहिजे। डिझेल पेट्रोलचे दर वाढायला, गॅसच्या दर वाढायला, ह्या गोष्टी बाजूला ठेवून या शक्तीपीठच्या पाठीमागे सरकार लागले। तुम्ही 2 पावलं पुढे येणार असाल तर आम्ही 4 पावलं पुढे आल्याशिवाय राहणार नाही, पण हा शक्तीपीठ या ठिकाणी होऊ देणार नाही। नमस्कार, आपण पाहताय तरुण भारत। महाराष्ट्रामध्ये सध्या शक्तीपीठला घेऊन, शक्तीपीठ महामार्गाला घेऊन मोठ्या प्रमाणावर मोर्चे आंदोलन होत आहेत। आता मी सध्या कोल्हापुरातील दसरा चौकात आहे। तर शक्तीपीठाला घेऊन शक्तीपीठ रद्द व्हावा, गरज नसलेला शक्तीपीठ रद्द करा, अशा घोषणा घेऊन शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील 79 गावे शक्तीपीठला बाधित होणार आहेत। आद्रा, चलगड, बुदरगड, हातकणंगले ह्या सर्वांसोबत ह्या तालुक्यातील गावे बाधित होणार आहेत। त्याचबरोबर आपल्या बरोबर मोठ्या प्रमाणात माझ्या पाठीमागे बघू शकता की शेतकऱ्यांचा मोठी गर्दी, शेतकऱ्यांनी ह्या शक्तीपीठासाठी शक्तीपीठ रद्द व्हावा या विषयात किंवा समर्थन केलेली आहे। आपण काही शेतकरी आपल्या बरोबर आहे, त्यांच्याबरोबर चर्चा करूया की नेमकी काय त्यांची भूमिका या संदर्भात आहे। शक्तीपीठ रद्द व्हावा या संदर्भात आज कोल्हापूरमध्ये मोर्चा आहे, काय नेमकी भावना आहे, काय नेमकं सांगा याबद्दल? मुळातच शक्तीपीठ हा शेतकऱ्यांच्या फायद्याचा नाहीच आहे। एखाद्या उद्योगपतीसाठी आणि काही मंडळींच्या आर्थिक तुंबडी भरण्यासाठीच हा महामार्ग आहे। कुठल्याही आम्ही शेतकऱ्यांनी किंवा कुठल्याही भाविकांनी या महामार्गाची कधीच मागणी केलेली नाही। फडणवीसांच्या डोक्यात आहे की या राज्यातला शेतकरी संपलाच पाहिजे, गरज नसलेला हा महामार्ग आहे। आम्हाला ज्या गरजा आहेत, मग 7-12 कोरे करणे म्हणा किंवा मुलांच्या परीक्षा ज्या घोटाळा झालाय त्या घोटाळ्यातल्या आरोपींना मोठी कारवाई करणे, या सगळ्यांची गरज असताना प्रचंड प्रमाणामध्ये या युद्धाच्या पार्श्वभूमीवर महागाई सुरू झालेली आहे। डिझेल पेट्रोलचे दर वाढायला, गॅसच्या दर वाढायला, ह्या गोष्टी बाजूला ठेवून या शक्तीपीठच्या पाठीमागे सरकार लागले। याचा उद्देश एवढाच आहे की या राज्यातला शेतकरी संपला पाहिजेत, की जेणेकरून तो भिकारी झाला, लाचार झाला तरच यांचे झेंडे उचलणार आहे। पण ते राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली ते आम्ही कदापि होऊ देणार नाही। आणि म्हणून गेल्या वर्षभरापासून ही चळवळ शेतकऱ्यांची गावागावामध्ये पोहोचले। आजरा तालुक्यामधले 11 गावं याच्यामध्ये बाधित आहेत। प्रत्येक गावागावामध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या बैठकी घेतल्या, त्यांना समजून सांगायची भूमिका घेतली आणि म्हणून सगळा खेड्यापाड्यातला शेतकरी हा उठून बसलेला आहे। आणि सरकारचा हा जो काय प्लॅन आहे, हा प्लॅन यशस्वी होऊ देणार नाही। पर्यावरणाचं एका बाजूला वाटोळं करायचं आणि दुसऱ्या बाजूला सांगायचं की पर्यावरण आपण वाचवायचं आहे। एका बाजूला हजारो झाडांची कत्तल या महामार्गाच्या माध्यमातून होणार आहे। आमच्या विभागातून गेलेला संकेश्वर बांधा हा जर हायवे बघितला, नॅशनल हायवे, तर जवळजवळ 27,000 ते 28,000 झाडांच्या कत्तली झाल्या, पण सरकारनं त्या ठिकाणी एकही झाड लावलेलं नाही। म्हणून एका बाजूला शेतकरी संपवायचा, पर्यावरण संपवायचं, वाढतं तापमान हे सरकारच्या माध्यमातून वाढायला लागले आणि सर्वसामान्य माणसाला जगायचं मुश्किल या सगळ्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे व्हायला लागले। म्हणून आजच्या या मोर्चाच्या निमित्तानं सगळा या कोल्हापूर जिल्ह्यातला शेतकरी एकवटला आहे। मग राजू शेट्टी असतील, बंटी पाटील असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून आणि इतर सगळ्या मित्र पक्षांचे जे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, या सगळ्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा फडणवीसला या जिल्ह्यातून हद्दपार करणार आहे अशा पद्धतीची भूमिकाच घेऊन या ठिकाणी हा सगळा तमाम शेतकरी एकवटलेला आहे। आता सत्ताधारी म्हणतात की हा ड्रीम प्रोजेक्ट आहे, म्हणजे पर्यटन व्यवसायासाठी हा महामार्ग चांगला आहे किंवा एक प्लस पॉइंट आहे, सकारात्मक ऊर्जा आहे, काय सांगाल? पर्यटनाचा विचार केला तर एका बाजूला आमचा हरित पट्टा उद्ध्वस्त करायचा आणि मग पर्यटनाची कुठली यांची संकल्पना आहे ते समजत नाही। आणि म्हणून आज आपण बघितलं तर कोल्हापूर पासून आमच्या गोव्याकडे जाणारा जो महामार्ग आहे, हा शक्तीपीठ महामार्ग जो त्यांनी तयार केलेला आहे, फक्त आदमापूर एकच त्याचं स्टेशन आहे। आणि अशा ह्याच्यामध्ये आपण जर बघितलात तर पूर्णपणे खाली कोकणात दोडामार्गच्या खाली याचं एक स्टेशन आहे। म्हणून साधारणतः 30 ते 35 किलोमीटर अंतरावर याचं स्टेशन आहे। आणि ह्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला जवळजवळ 10 ते 12 फूट उंचीच्या जाळ्या मारून त्या ठिकाणी सामान्य माणसाला कुठेही त्याच्यामध्ये प्रवेश मिळणार नाही। कुठलेही तुमचे हॉटेल असतील किंवा चहा गाड्या असतील किंवा गॅरेज असतील, हे कुठेही त्या ठिकाणी चालणार नाही। आणि म्हणून पर्यटनाच्या गोंडस नावाखाली भाविक भक्तांच्या भावना लक्षात घेऊन हे चुकीच्या माध्यमातून हा शक्तीपीठ आमच्या माती शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करायचा, यासाठीच हा सगळा फडणवीसचा महात्मा गांधींच्या हत्येनंतर या देशामध्ये जी आगडोंब उसळली त्याचाच बदला आज फडणवीस या निमित्तानं घ्यायला लागल्यात। असं म्हटलं तर काय चुकीचं होणार नाही। या राज्यातला सगळा शेतकरी या फडणवीसला उद्ध्वस्त करायचा आहे, पण आम्ही सांगतो की राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली फडणवीसांचं हे स्वप्न आम्ही कदापि साकार करू देणार नाही। फडणवीसला उद्ध्वस्त करू, पण आम्ही उद्ध्वस्त होणार नाही, हीच आमची या ठिकाणी भूमिका आहे। जे बाधित झालेली लोक आहेत किंवा शेतकऱ्यांची जमिनी गेल्या त्यांना आर्थिक मदत सुद्धा सरकार करणार आहे असं सांगण्यात येत। सरकारची भूमिका याच्यामध्ये अजून
पद्धतीचा GR आम्ही किती रक्कम देणार आहे, कारण पूर्वीचा केंद्र सरकारचा कायदा बघितला तर 5 पट होता आणि तो राज्य सरकारच्या अंगावर त्याने ढकलला की तुम्ही त्या ठिकाणी निर्णय घ्यायचा आहे. प्रस्थापित जे महामार्ग राज्य सरकारनं राज्यमार्ग केलेत त्या ठिकाणी शेतकऱ्यांना फक्त दुप्पट दर दिलेले आहेत आणि तेही त्या भागातल्या असणाऱ्या रेडी रेकनरच्या दराप्रमाणे. आमच्या सगळ्या भागांचा विचार केला तर आपण बघितलात तर रेडी रेकनरचा दर हा एकरी जास्तीत जास्त 3 ते 4 लाखाच्या आसपास आपण त्या ठिकाणी रजिस्ट्रेशनला नोंद करत नाही. जरी तुम्ही 30-35 लाख रुपये त्या ठिकाणी खरेदी घेतला तर रजिस्ट्रेशनच्या नोंदी ह्या 3 ते 4 लाखाच्या आसपासच आहेत आणि तोच बेस पकडून, तो शासकीय दराचा बेस पकडून आमच्या जमिनीला जास्तीत जास्त 3 ते 4 लाख रुपये, दुप्पट दिला तर जास्तीत जास्त 6 ते 8 लाख रुपये दर मिळणार आहेत. आणि म्हणून आमची बागायती शेती मोठ्या प्रमाणामध्ये, फळबागा मोठ्या प्रमाणामध्ये, आंबा आणि काजू बागा मोठ्या प्रमाणामध्ये उद्ध्वस्त होणार आहेत. आमच्या सगळ्या विकून बघितलात तर या भुदरगड पासून पुढे तर पूर्ण उसाचा पट्टा आणि अडचणीत असलेले साखर कारखान्यांचं मोठ्या प्रमाणात उसाचं क्षेत्र या सगळ्या प्रकल्पामुळे उद्ध्वस्त होणार आहे. आणि म्हणून सत्ताधारी माणसं बेळात राहून कुणाला तरी विरोध करायचा नाही, सरकारच्या धपल्याची वाट बघायची. एका बाजूला शेतकऱ्याला म्हणायचं आम्ही तुमच्या बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला सरकारला सांगायचं आम्ही तुमच्या बाजूला आहे, अशी दुटप्पी भूमिका सरकारच्या सत्ताधारी मंडळी घ्यायला लागल्यात. हेही सुद्धा इथे सामान्य जनता खपवून घेणार नाही. आणि म्हणून या सगळ्या सत्ताधारी असतील, आमदार असतील, यांच्या पाठीवर कोणी अवलंबून नाही किंवा यांच्या आश्वासनावर कोणी अवलंबून नाही. सरकारच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांनी स्वतः हे आंदोलन हातात घेतलंय. आपली शेती वाचवायची आहे, वाढ वडिलोपार्जित जी शेती आहे ती शेती सांभाळायचं काम आमच्या पुढच्या पिढीकडे द्यायचं काम आमचा सगळा शेतकरी करणार आहे. आणि म्हणून सरकारनं किती पद्धतीने शासकीय जरी काय वरवंटी आमच्या फिरवायचा केला, पोलीस असेल, महसूल असेल, या सगळ्या माध्यमातून आमच्यावर दबाव आणला. जे परभणीमध्ये झालंय तेच बुदरगड, आजरा, चंदगड मध्ये तालुक्यामध्ये आम्ही करून दाखवू आणि सरकारला सुद्धा आम्ही प्रतिभूत थोडा करू. अशा पद्धतीचा इशारा सुद्धा आम्ही गावागावात त्यांनी तालुक्यातल्या आणि जे जिल्ह्यामध्ये मेळावे आहेत त्या सगळ्या मेळाव्यांच्या माध्यमातून दिलाय. म्हणून आज अजूनही सरकारची या भूमीमध्ये मोजणी करायची हिंमत झालेली नाही. हेही सरकारनं याची दखल घेतलेली आहे. अजून काही शेतकरी आपल्याला काय नेमकं सांगाल, आजची परिस्थिती नेमकी काय परिस्थिती करतो, काय वाटतं तुम्हाला? सगळ्यात आधी महत्वाचं शेतकऱ्याच्या घासावरती चालून आलेला हा शक्तीपीठ आहे. नको असलेला शक्तीपीठ बळजबरीनं शासन आणि सरकार, देवेंद्र फडणवीस म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. नको असलेला शक्तीपीठ या आम्हा शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसून ते काय साध्य करणार आहेत आम्हाला माहिती नाही. पण या शक्तीपीठाला तीव्र विरोध बाधित शेतकऱ्यांच्या वतीने तर होतोय, पण ज्यांची शेती जात नाही ते सुद्धा शेतकरी अत्यंत ताकदीने शक्तीने या ठिकाणी आमच्या सपोर्टमध्ये उभा राहिलेले आहेत. सन्माननीय आमचे नेते बंटी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज या दसरा चौकामध्ये विराट मोर्चानं आम्ही कलेक्टरांना आणि शासनाला हे दावून देऊ की कशा पद्धतीनं विरोध असताना सुद्धा तुम्ही 2 पावलं पुढे येताय. तुम्ही 2 पावलं पुढे येणार असाल तर आम्ही 4 पावलं पुढे आल्याशिवाय राहणार नाही. पण हा शक्तीपीठ या ठिकाणी होऊ देणार नाही. या ठाम भूमिकेवरती आम्ही आहोत आणि वेळ पडली तर या शासनाशी 2 हात करण्यासाठी सुद्धा आम्ही तयार आहोत. सत्ताधारी अशी म्हणतात की हा एक विकासाचा टप्पा आहे, विकास मजबूत होणार आहे महाराष्ट्राचा संपूर्ण हा महामार्ग झाला तर काय नेमकं वाटतं? अत्यंत चुकीच्या पद्धतीनं विकास मांडला जातोय. सर्वसामान्य माणसापासून उद्योग, शेती, रोजगार, बेरोजगार या सगळ्यांना अत्यंत ताकदीनं लक्षात आलेलं आहे की हे सरकार फसवा आहे. विकासाच्या गोंडस नावाखाली जमिनी बळकावायच्या आणि शेतकऱ्याला जो पिकवून खातो, जो शेतीच्या जीवावरती आपलं कुटुंब जगवितो, त्या शेतकऱ्यांना सुद्धा उद्ध्वस्त करून त्यांचा कणा मोडून टाकायचा आहे. आणि मग एकदा का शेतकऱ्याचा कणा मोडला तर हे गुलाम बनायला सोपं जातील, कारण त्यांच्याकडे आर्थिक बळ नसेल आणि ज्यांच्याकडे आर्थिक बळ नसतंय ते सरकारच्या पायाशी येतात, सरकार म्हणेल तसं वागतात आणि सरकारला वेळोवेळी मदत करत राहतात. कारण याच आर्थिक बळ नसलेल्या समाजाला किंवा आर्थिक बळ नसलेल्या शेतकऱ्याला पैशाचा आमिष दावून सत्तेत यायच्या अशा भूमिकेमध्ये हे सरकार ठामपणे पडत आहे. काय सांगाल नेमकं शक्तीपीठाबद्दल? आज महामोर्चा कोल्हापूरमध्ये आयोजित करण्यात आलाय, काय नेमकी भावना? अहो, ज्या आमच्या आजा पिढ्यापासून आमची शेती वाचवली, ती शेती आमच्या पोरासने आम्ही वाढवले, आमच्या मुलाबाळासने आम्ही वाढवले, आम्ही आमच्या नातवासने आता काय सांगाव्या, सरकारला काय सांगावं आम्ही? जमीन आमच्या हक्काची, जमीन आमच्या हक्काची, ह्या सरकारचं करायचं काय? खाली पाय. तर आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणावर पुरुषांच्या बरोबरच महिला सुद्धा या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसून येत आहेत. त्यांचा आक्रोश, त्यांनी जी जमीन
आजोबांनी त्यांच्या वेगवेगळ्या लोकांनी वडीलधाराने घेतलेली आहे ती जमीन आता जाणार आहे. या संदर्भात त्यांनी मोठ्या प्रमाणावर आपल्याला हा आक्रोश तिथे आपल्याला दिसून येतो.